जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत युनिट क्रमांक 5 गुन्हे शाखेने NDPS कायद्याअंतर्गत मोठी कारवाई करत गांजाच्या अवैध व्यापारावर घाव घातला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 19 वर्षीय मोहम्मद कैफ मूळ गांजा विक्रीसाठी परिसरात फिरत असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पंचाच्या उपस्थितीत सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली। कारवाई दरम्यान आरोपीकडून खाकी टेप मध्ये पॅक असलेले 4 गांजाचे बंडल, एकूण वजन 8 किलो, बाजार मूल्य अंदाजे 2 लाख रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। याशिवाय रोख 200 रुपये तसेच गांजा वाहतुकीसाठी वापरलेली ट्रॉली बॅग ही जप्त करण्यात आली। एकूण जप्त मालाची किंमत 2,02,200 रुपये इतकी आहे। या प्रकरणात अनिल पटेल हा दुसरा आरोपी असून तो सध्या फरार आहे। त्याचा शोध सुरू असून रायपूरसह विविध ठिकाणी तपासाचा विस्तार करण्यात आला आहे। सापळा रचून केलेली ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कदम यांच्या नेतृत्वात पार पडली। पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बुआ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। जरीपटका परिसरातील अंमली पदार्थांच्या हालचालींवर अंकुश आणण्यासाठी ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरत आहे। गुन्हे शाखा युनिट 5 पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार पेट्रोलिंग करत असताना कडबी चौकाकडून जाणाऱ्या रस्त्यावर पैलवान शाह बाबा दर्ग्याजवळ एक इसम मरून रंगाची ट्रॅव्हलिंग बॅग घेऊन जात असताना संशयित त्याच्या हालचाली वाटल्यामुळे त्यास पोलिसांनी हटकले असता तो बॅग सोडून पळून जाताना दिसला। त्यावेळेस त्याला ताब्यात घेतला व त्याच्या ताब्यातील बॅग व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या बॅगेतून एकूण 8.078 ग्रॅम इतका 2 लाख रुपये किमतीचा गांजा मिळालेला आहे। सदर गांजा त्याने कुठून आणला याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने रायपूर येथील एका इसमाकडून सदरचा गांजा जो आहे इथे विक्री करता आणला असल्याचे सांगितलेलं आहे। त्यावरून सदर इसम मोहम्मद कैफ वल्द मोहम्मद जाफर वय 19 वर्ष, राहणार गांजाखेत लाल पत्थर जवळ मोमीनपुरा तहसील यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध जरीपटका पोलीस ठाणे येथे NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी ही गुन्हे शाखा युनिट 5 पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे। सदर आरोपीकडून एकूण 2,02,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवार यांची रिपोर्ट।